नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, माफी मागायला तसंच माफ करायला सुद्धा खूप मोठं मन असावं लागतं असं म्हणतात. पण माफ करायला जर आपण शिकलो ना तर खरंच मन हलकं होतं आणि आपलं मानसिक आरोग्यसुद्धा सुधारतं. याच आशयाचं एक फार छान विचार वाचनात आला. तो असा की कोणालाही माफ करणं खरंच ही सहज गोष्ट वाटत नाही ना, सहज शक्य होत नाही ही. पण त्यामागे खूप मोठं मानसिक स्वातंत्र्य लपलेलं आहे. बघा, जेव्हा आपण राग, द्वेष किंवा कटुता मनात धरून ठेवतो तेव्हा त्याचा त्रास आपल्यालाच होतो की नाही, आणि मग त्या भावना हळूहळू आपल्याच मनावर परिणाम करायला लागतात. मग त्या एका घटनेनं आपली चिंता वाढते. आपल्या मनात त्याच घटनेबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल सतत विचार येत असतात. त्या विचारांमुळे आपली झोप कमी होते आणि मनात एक कायम ताण निर्माण झालेला असतो. म्हणजेच ती घटना विसरणं हे फार गरजेचं आहे, किंवा ती घटना पुन्हा घडू नये यासाठी सतर्कतेचा विचार आपल्या मनात असणं हे गरजेचं आहे. यानं काय होईल तर आपलं मन हलकं होईल. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी आहे. आणि शेवटी काय, माफ करणं हे दुसऱ्यासाठी कमी आणि स्वतःसाठी जास्त गरजेचं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. यामुळं आपलं मन मोकळं होतं, ताण निघून जातो आणि मग आतून आपण अधिकाधिक सकारात्मक होत जातो, समंजस होत जातो, मॅच्युअर होत जातो. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.